पुण्याप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्येही चिन्हाच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी फिसकटू नये यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एक पाऊल मागे घेतलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तुतारी चिन्हावरती लढण्याचा निर्णय घेतला तर आम्ही घड्याळाचा हट्ट धरणार नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी स्पष्ट केलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू अशी भूमिका बहल यांनी मांडलेली आहे। चिन्हावर आघाडी फिसकटायची शक्यता नाहीये। नाही, त्याचं काही कारण नाहीये। नाही, त्या ठिकाणी जर आमचा कॅन्डिडेट तिथं ठरलेला आहे, आमचा प्रचार सुरू झालेला आहे, आम्ही लोकांच्या घरोघरी पोहोचलेलो आहोत, आता खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे त्या निर्णयामध्ये माझा काही बदल होणार नाहीये। त्यावेळी त्या ठिकाणी जितेंद्र नवरे हा आमचा उमेदवार असणार आहे। ते दोन पक्ष एकत्रित असतील आणि दादांची ती इच्छा असेल तर मग मी निवडणूक लढणार नाही। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चा सुरू आहेत। याचे पडसाद महाविकास आघाडीच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये पाहायला मिळाले। या बैठकीला शरद पवारांची राष्ट्रवादी अनुपस्थित राहिली, त्यामुळे मवियानं शरद पवार राष्ट्रवादीला अल्टिमेटम दिलाय। बैठकीमध्ये मवियानं 3 प्लॅन तयार ठेवलेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा इशारा ठाकरे सेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी दिलाय। तर या बैठकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत मविया असा प्लॅन ए, शरद पवारांच्या राष्ट्रवादी विना मविया असा प्लॅन बी आणि ठाकरे सेना मनसे युती असा प्लॅन सी तयार करण्यात आलाय, अशी माहितीही सचिन अहिर यांनी दिली आहे। आता माझं तर स्पष्ट मत आहे की त्यांनी जे काय असेल ते लवकर निर्णय घ्यायला पाहिजे। आधी निर्णय लवकर घेतला तर ठीक आहे, कारण नाहीतर मग उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला आमचा निर्णय जे काय असेल ते जाहीर करावा लागणार। प्रश्नच नाही आहे, अल्टिमेट हे त्यांच्यासाठी नाही, अल्टिमेट हे आमच्यासाठी पण आहे। कारण शेवटी 29 तारीख आणि 30 तारीख या 2 दिवस हे उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी आहेत आणि मला असं अपेक्षा आहे की उद्या निर्णय काहीतरी होईल। पुण्यात काल दोन्ही राष्ट्रवादींमध्ये एक गुप्त बैठक पार पडली आहे। ही बैठक अजित पवार, अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्यात पार पडली। दोन्ही राष्ट्रवादींमधील आतापर्यंतची ही 3री बैठक आहे। या बैठकीदरम्यान जिथे जिथे शक्य आहे तिथे एकत्र लढू अशी चर्चा झाल्याचं समोर येत आहे। तर ज्या ठिकाणी जागा वाटपावरून रस्सीखेच आहे तिथे मैत्रीपूर्ण लढत करू अशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर या महत्त्वाच्या 3 बैठका होऊन देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही। पुण्यातील गुंड बंडू आंदेकरनं काल चांगलीच शोबाजी केली आहे। कोर्टाच्या परवानगीनंतर पुणे पोलिसांची पालिकेची निवडणूक लढवण्यासाठी बंडू आंदेकर थेट तुरुंगातून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये दाखल झाला। कडक पोलीस बंदोबस्तामध्ये तोंडाला कापड गुंडाळलेलं आणि हातात बेड्या अशा अवतारामध्ये पोलिसांकडून त्याला कार्यालयामध्ये दाखल करण्यात आलं। या दरम्यान त्यानं घोषणाबाजी देखील केली। त्याच्यासोबत सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर देखील अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या, मात्र या तिघांनीही उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रही आणली नव्हती। त्याबरोबर तिघांच्या अर्जावरती अनुमोदकाच्या सह्या देखील नव्हत्या, त्यामुळे त्यांना अर्ज भरता आला नाही। ते तिघेही जण अर्ज न भरताच परत गेले। मात्र बंडू आंदेकर आता त्याच्या वकिलांमार्फत अर्ज भरू शकतो असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। शिंदेंच्या शिवसेनेच्या अंतर्गत बैठकीमध्ये वादावादी झाल्याची माहिती आहे। वादावादीनंतर शहराध्यक्ष नाना भानगिरे बैठक सोडून तडकाफडकी बाहेर निघालेत। रागारागामध्ये नाना भानगिरे हे पुण्यातील एका पंचतारांकिक हॉटेलमध्ये सुरू असलेली बैठक सोडून निघून गेले। बैठकीतून बाहेर पडताना भानगिरे हे भाऊक झाल्याचं दिसलंय। त्यामुळे पुण्यामध्ये भाजप शिवसेना युतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं समोर आलंय। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चांना ब्रेक लागलेला असताना मवियानं मात्र एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। शुक्रवारी रात्रीपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा सुरू केल्या होत्या। त्यानंतर काल तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला। पुणे महापालिकेमध्ये मवियातील तिन्ही पक्ष हे प्रत्येकी 50 जागा लढणार आहेत, तर उर्वरित 15 जागा वंचित आणि आप आदमी पार्टीला सोडण्याची तयारी ही मवियानं दाखवलेली आहे। पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेतला जागा वाटपाचा तिढा हा अजूनही कायम आहे। पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेला महायुतीत लढण्याचे आदेश हे वरिष्ठांकडून आलेत, पण जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळते। शिवसेना 35 जागांची मागणी करत असून भाजप फक्त 15 जागा द्यायला तयार आहे। मात्र यावरती लवकरच तोडगा निघेल असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलंय।
पुण्यात काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजित शिवरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दिलीप बराटे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. दिलीप बराटे माजी उपमहापौर राहिलेले आहेत आणि वारजे भागातून नगरसेवक म्हणून निवडून देखील आले. मनसेचे राज्य सचिव आणि भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर प्रवेश झालाय. यावेळी राजन गावंड यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय. शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष यांच्यामध्ये कोणतीही आघाडी न झाल्यामुळे शरद पवार पक्षातील अनेक माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला. माजी उपमहापौर आणि माजी नगरसेवक अहमद सिद्दकी यांच्यासह 3 माजी नगरसेवकांनी अधिकृतपणे समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केलाय. यामध्ये माजी नगरसेवक सबनम मेहबूबा अन्सारी, माजी नगरसेवक नमरा औरंगजेब अन्सारी, माजी नगरसेवक अंजुम अहमद सिद्दीकी आणि माजी उपमहापौर अहमद सिद्दकी यांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. शरद पवार पक्षाचे माजी महापौर UN बेरिया आणि नलिनी चंदेले यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत दोघांनी देखील प्रवेश केलाय. सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑपरेशन लोटस सुरूचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे निकटवर्तीय बाबाराजे देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. बाबाराजे देशमुख हे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश हा पार पडलाय. भाजप आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरती पोस्टरबाजी केल्याचं पाहायला मिळालं. लढाई निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी अशा आशयाचे पोस्टर सोशल मीडियावरती व्हायरल होतात. सोलापुरामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांचे सध्या भाजपमध्ये प्रवेश सुरू आहेत आणि या पार्श्वभूमीवर दोन्ही आमदार देशमुखांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली होती. तसंच निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्यास बंडाची भाषा केली होती. त्यानंतर आता भाजप कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरती पोस्टर व्हायरल केले जात आहेत. अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपात पेच निर्माण झाला होता. मात्र जागा वाटपाचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोडवल्याची माहिती मिळतेय. तुषार भारतीय यांच्या निवासस्थानी फडणवीसांनी भाजप नेत्यांसोबत चर्चा केली. दरम्यान आज किंवा उद्या भाजप आणि शिवसेनेचं जागा वाटप हे जाहीर होऊ शकतं. त्यांनी त्यावर काही चर्चा झाली नाही, कारण की बावनकुळे साहेब, आपले पालकमंत्री संजय कुटे साहेब आणि आमचे शहराध्यक्ष आहे खासदार बोंडे साहेब आहेत, प्रवीण भाऊ आहेत आणि या सगळ्या निवडणुकीचे प्रमुख जयंतराव आहे डेहनकरजी, ते सगळे मिळून तोडगानी गेलं. तिथपर्यंत जायची आवश्यकताच राहणार नाही असं. दरम्यान अमरावतीत श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण पोटे यांच्यामध्ये चर्चा झाली. अमरावती महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युती संदर्भामध्ये दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. युतीसाठी शिवसेना भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ हे सुरूच आहे. युतीबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये झालेली 9वी बैठक देखील निष्फळ ठरली. पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे आणि दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या 5 तास मॅरेथॉन बैठकीत देखील तोडगा निघू शकलेला नाहीये. अजून देखील काही जागांबाबत तिढा कायम आहे. 8 ते 10 जागांबाबत चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्यात आल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय आणि त्यानंतर वरून जो निर्णय येईल त्यानुसार आम्ही युतीची घोषणा करू, असं संजय शिरसाट म्हणाले. थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे तर त्यांनी आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा, म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि CM साहेबांना सुद्धा पाठवण्यात आली. म्हणून आता याच्यावर निर्णय हा जवळपास अर्धा-पाऊण तासामध्ये आम्हाला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तासभरानंतर जो काही निर्णय येईल मला वाटतं जर पॉझिटिव्हच येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, कारण की ह्या शहरामध्ये आम्हाला युतीमध्येच निवडणुका लढायचा आहे हा आमच्या दोन्ही पक्षाचा आग्रह आहे. जालन्यात महायुतीची दुसरी बैठक काल पार पडली. या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भातले अंतिम प्रस्ताव एकमेकांना दिलेत. तर अंतिम दिलेले प्रस्ताव दोन्ही पक्षांना मान्य असून अंतिम घोषणा करायची बाकी आहे.
अर्जुन खोतकर यांनी या संदर्भामध्ये माहिती दिली आहे. कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं जागा वाटपाचं घोडं हे अजूनही अडल्याचं समोर आलंय. कोल्हापूर महापालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मवियातून वेगळी भूमिका घेतली. यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं कोल्हापुरात वेगळी भूमिका घेतली आहे. कोल्हापुरात अजित पवारांचे राष्ट्रवादी 20 जागांवरती ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवार माघार घेण्यास तयार नाहीयेत. दरम्यान भाजपला 39, शिवसेनेला 31 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 11 जागा देण्याचा प्रस्ताव होता. कोल्हापुरात महापालिका निवडणुकीसाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी तिसऱ्या आघाडीमध्ये सहभागी होणार आहे. वंचित आणि आम आदमी पक्षासोबत शरद पवारांचे राष्ट्रवादी आघाडी करणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं सन्मानजनक जागा दिल्या नाहीत आणि त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी मवियातून बाहेर पडलेली आहे. आम्ही त्यांच्याकडे परत इंडिया आघाडीमध्ये जाण्याचा विचारच येत नाही. आम्ही विचार इंडिया आघाडीचा आमचा आहे, नो डाऊट, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही. परंतु काँग्रेस हा इंडिया आघाडीबरोबर नव्हता, मी म्हणेल ते पूर्व अशा पद्धतीचं तिथं ॲटिट्यूड आहे. ते आम्हा सर्व कार्यकर्त्यांना, आमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मान्य नाही. सांगलीत महापालिकेच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी रिंगणामध्ये उतरणार आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील हे महापालिकेच्या रिंगणात उतरणार आहेत. सांगलीतील प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवण्याकरता हर्षवर्धन पाटील हे इच्छुक आहेत. तर हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी पुरुष सर्वसाधारण गटातून निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रभाग 11 मध्ये पूर्णतः काँग्रेसचं पॅनल असणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. सोलापुरात महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. महापालिकेसाठी मवियानं जागा वाटपाची घोषणा केली आहे. यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक 45 जागा आल्या, तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष 30, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 20 आणि माकपच्या 7 जागांच्या फॉर्म्युल्यावरती शिक्कामोर्तब झालाय. आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला ठाकरेंपेक्षा जास्त जागा आल्यानं शिवसैनिक आक्रमक झाल्यानं मवियातील वाद हा चव्हाट्यावर आलाय. 1964 मध्ये महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर सोलापूरमध्ये भाजप पहिल्यांदा 2017 मध्ये सत्तेवरती आली होती आणि त्यामुळे भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी सर्व विरोधकांची ही एकजूट दिसली आहे. त्याच्याकडं प्रतिसाद मिळाला नाही. आमचा प्रयत्न होता, प्रतिसाद मिळाला नाही. नॉमिनेशनला 3 दिवस राहिलेले आहेत. आम पार्टीला सुद्धा आम्ही अशा पद्धतीची विनवणी केली, आलेले नाही आहेत. आता जेवढे लोक आहेत त्या सगळ्याला एकत्रित करून महाविकास आघाडी म्हणूनही युद्धाच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मला विश्वास आहे की सोलापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि मला विश्वास आहे की या भाजपच्या तावडीमधून सोलापूर महानगरपालिकेला मुक्त करायची वेळ आलेली आहे. सोलापूरची ही महानगरपालिका सर्वजण एकत्र येऊन एक मिनिमम कॉमन प्रोग्राम घेऊन आम्ही 8 वर्षामध्ये झालेल्या सोलापूरच्या दुर्दशेवर आणि सोलापूरच्या विकासासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलोय. भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी ही आघाडी आम्ही करायचं ठरवलंय आणि या आघाडीमध्ये 4 पक्ष मिळून 102 जागा आम्ही सर्व मिळून लढवतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आमच्या सोबत आहे. अकोला महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होणार नाही अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी एबीपी माझाला दिली आहे. अकोल्यामध्ये ठाकरेंची शिवसेना 80 पैकी किमान 50 जागांवरती निवडणूक लढवणार आहे. मात्र ज्या ठिकाणी ठाकरेंचा उमेदवार नसेल तिथे काँग्रेस किंवा पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करू असं देखील नितीन देशमुखांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सोबत प्राथमिक चर्चा झाली. ज्या ठिकाणी आम्हाला त्यांना मदत करता येईल त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मदत करू. आणि जवळपास आम्ही 50 जागेच्या वर ह्या ठिकाणी 50 जागेपेक्षा जास्त जागा या ठिकाणी लढणार. आता त्या प्रभागनीय समीकरण कसे येतात, त्या प्रभागनीय कसं काय समीकरण आणि कसे राजकारण निर्माण होते हे आजच्या तारखेत सांगू शकत नाही. परंतु निश्चितपणे ह्या महानगरपालिकेमध्ये शिवसेना सोबत असल्याशिवाय कोणाची सत्ता स्थापन होणार नाही.
सध्या मालेगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शहरातील इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत मालेगाव सेक्युलर फ्रंटची स्थापना करत निवडणुकीमध्ये आघाडी घेतली आहे. महापालिकेच्या 84 जागा लढवण्याचा निर्धार या फ्रंटनं केला. जातीवादी पक्षांना विरोध करण्यासाठी आमची आघाडी असल्याचं या आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं. मालेगांव में वंचित बहुजन आघाड़ी, समाजवादी पार्टी और इस्लाम पार्टी का एक अलायंस हुआ है और हम तीनों पार्टी मिलकर हमारा सीट शेयरिंग अंतिम टप्पे पे चल रहा है और हम साथ में मिलकर ये निवडणूक लड़ने वाले हैं, ये इलेक्शन लड़ने वाले हैं। हमको कहीं ना कहीं ये लगता है कि मालेगांव को SIR के नाम से भी बहुत परेशान किया जाएगा और मसले भी कारपोरेशन के में बनाए जाते हैं और उसका हल भी कारपोरेशन में रहेगा। इसलिए हम ऐसी विचारधारा के साथ कारपोरेशन में जाना चाहते हैं कि किसी भी जात धर्म के लोगों को परेशानी ना हो। मालेगाव महापालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेस आणि MIM यांची आघाडी होऊन जागा वाटपावरती चर्चा झाली खरी, मात्र प्रदेश काँग्रेसनं राज्यात कुठेही महापालिका निवडणुकीमध्ये MIM सोबत युती करायची नाही असा आदेश केल्यामुळे मालेगावात MIM आणि काँग्रेस आघाडीमध्ये काडीमोड झाला. मात्र यावरून MIMचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावलेत. लोकसभेमध्ये आमची साथ चालली, मग आता काय झालं असा सवाल त्यांनी काँग्रेसला विचारलाय. दरम्यान महापालिका निवडणूक आम्ही स्वबळावरती लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आने वाला वक्त बताएगा. अभी इसको हम धोखा तो नहीं कहेंगे, लेकिन ये बात जरूर कहेंगे कि पार्लियामेंट इलेक्शन में उनको हमारी जरूरत थी तो हमारी मदद ले ली, हमसे फायदा उठा लिया और हमारा ये मानना है और उनको भी ये बात मालूम है कि उनकी ये सीट अगर निकली थी तो हमारी मदद से निकली थी. आज अगर वो हमको इस तरह कहेंगे कि भाई हमारे लिए अछूत हैं, हम इनके साथ पेक्ट नहीं कर सकते, तो आने वाले दिनों में हमको भी उनके बारे में बहुत कुछ सोचना पड़ेगा. साताऱ्यात महायुतीच्या 2 मंत्र्यांमध्ये चांगला कलगीतुरा पाहायला मिळाला. नाद आणि दहशत या 2 शब्दांवरून मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शंभूराजे यांच्यामध्ये वाकयुद्ध पाहायला मिळालं. कुणाचीही दहशत खपवून घेतली जाणार नाही असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला आणि त्यानंतर त्याला जयकुमार गोरेंनी उत्तर दिलंय. दहशत नेमकी कोणाची आहे हे शंभूराज देसाई यांना चांगलं माहिती आहे असं उत्तर गोरेंनी दिलं. जर माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरे साहेब म्हणत असतील की माझा नाद करायचा नाही आणि माझा नाद केला तर मी त्याला त्याची जागा दाखवून देतो, ह्याचाच अर्थ कुणाची दहशत आहे? फेर वातावरणात मतदान झालं पाहिजे, फेर वातावरणात निवडणूक झाली पाहिजे आणि म्हणून मी तिथं उल्लेख केला की बाबा दहशत इथं या ठिकाणी खपवून घेतली जाणार आणि काय चुकीचं आहे? नाहीच खपवून घेतली जाणार. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आम्ही कुठे म्हणतोय दहशत आमची आहे? ज्यांची दहशत आहे असं त्यांनीच भाषणात सांगितलं की इथं चालत नाही. ते माझे सहकारी आहेत, आमचे मित्र आहेत आणि कुठं कुठाची दहशत आहे हे त्यांना कल्पना आहे. त्यामुळे दहशत त्यांनाही चालत नाही, दहशत आम्हालाही चालत नाही. नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. अशोक चव्हाण यांना भाजप हिरवी करायची आहे अशी टीका चिखलीकर यांनी केली. ते लोहामध्ये बोलत होते. अशोक चव्हाण यांना इतकी वर्ष राजकारणात राहून देखील उमेदवार मिळत नाही असं देखील चिखलीकर म्हणाले. अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की MIM कोणाच्या इशाऱ्यावर चालली आहे, कोण त्यांच्या पाठीमागं पाठबळ देते त्यांनी सांगण्याची गरज नाही. देगलूर नाका भागातून अनेक सहकार्यांचे मला फोन आले, हमारे इधर भी अभी हरा भाजप बढ़ रहा है. ही जी भूमिका आहे ते खरं तर ज्यांनी हे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे. एवढे वर्ष राज्य करून त्यांना त्या भागात उमेदवार मिळत नाही, ही शोकांतिकाच आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलंय. महायुती महाविकास आघाडीचे नेते या निमित्तानं आमनेसामने येत आहेत. थेट पाईपलाईन, 100 कोटीचे रस्ते यावरून नेहमी आरोप प्रत्यारोप करणारे आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सतीश पाटील शुक्रवारी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांच्या चिरंजीवांच्या विवाहाच्या स्वागत समारंभामध्ये समोरासमोर आले. दोघांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती टोलेबाजी देखील झाली. त्यांची झालेली या धावत्या भेटीची चर्चा मात्र सर्वत्र रंगली.
आदित्य ठाकरे काल नाशिक दौऱ्यावरती होते. संभाजीनगरामध्ये काल नाशिकमधून आदित्य ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडलाय. त्यापूर्वी त्यांनी तपोवन परिसरात पाहणी केली आणि त्यानंतर नाशिकमधील कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला. साधूग्रामच्या नावाखाली जागा बिल्डरांच्या घशामध्ये घालण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. पंचवटी कापण्याचं काम कोण करू शकतं? राक्षस करू शकतात, रावण करू शकतात. साधूग्राम बांधल्यानंतर, कुंभमेळा झाल्यानंतर तिथे बिल्डरच्या घशात टाकलेलं हे भाजपचं जे आहे ते चुनावी हिंदुत्व आहे, खोटं हिंदुत्व आहे. आणि भाजप जी आहे ते रामराज्य नाही रावण राज्य आणू इच्छिते, म्हणून हे सगळं चाललंय. या राजकारणाच्या गोंधळात नेहमीच्या टीकाटिप्पणीमध्ये काही हलके फुलके क्षणही येतात. भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेना आमदार अब्दुल सत्तार हे एरवी संघर्ष करणारे नेते हास्य विनोदामध्ये बुडल्याचं बघायला मिळालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये करमाड इथं एका लग्न समारंभाला दोघं गेले होते. दोघेही महायुतीत असले तरी अलीकडेच नगरपालिका निवडणुकीमुळे दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती. सत्तारांचा बालेकिल्ला असलेल्या सिल्लोडमध्ये दानवेंनी शिवसेनेविरोधामध्ये उमेदवारांना बळ दिलं होतं. मात्र त्यानंतर देखील सत्तारांचे उमेदवार मोठ्या संख्येनं निवडून आले. मात्र निवडणूक सरल्यानंतर दोघांमधला तणाव हा निवळल्याचं पाहायला मिळालं. नाशिक जिल्ह्यातील मालेगावामध्ये महापालिकेचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी नांदगाव तालुक्यातील साकोरा इथल्या मयत शिक्षकाची थेट मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. 4 महिन्यांपूर्वी निधन झालेल्या संतोष बोरसेंचं नाव मतदान पथकामध्ये समाविष्ट केल्यानं एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे नांदगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागासमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान प्रशासनाला चुकीची माहिती पुरवल्यानं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नांदगावच्या शिक्षण अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली. त्याबरोबरच 24 तासांमध्ये खुलासा न केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला. यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 गटातील नेते आमनेसामने आल्याचं बघायला मिळालं. पराभवाचं खापर खासदार संजय देशमुख यांच्यासह इतर नेत्यांवरती फोडण्यात आलं. त्याचा उपरोधिक सत्कार सोहळा उत्सव मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता. माजी विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र माहिती जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुखांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी थेट मंगल कार्यालय गाठत सभा उधळून लावली आहे. तसंच साहित्याची तोडफोड केली आहे. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचंही पाहायला मिळालं. संजय देशमुख यांनी अभूतपूर्व यश मिळालं. त्यांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे. त्यांना खूप मेहनत घेतली, परिश्रम घेतले आणि त्यांच्या या मेहनतीला फळ आलं. मी सत्कार घेणार होतो आम्ही, परंतु सत्कार मूर्तीकडे निरोप पाठवला. आम्ही काय तज्ज्ञ मंडळी पाठवले, फोन केले, पण ते आले नाही. पण त्यांनी काय केलं, आम्ही सत्कार मूर्तीचे फोटो लावले, त्यांनी फोडून टाकले. त्या अपमान त्यांनी केला का आपण सन्मान केला? हे आता वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या मातोश्री आणि उद्धव साहेबांनी ठरवलं पाहिजे. संतोष ढवळे नावाचा गद्दार शिवसेनेतून निघून गेलेला आहे. शिवसेनेचे मुखपत्र अधिकृत सामनामधून त्याची उद्धवसाहेब ठाकरे यांनी हकालपट्टी केलेली आहे. त्यांनी या नगरपरिषद झाल्या नुकत्याच निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या विरोधात पंजाचा प्रचार करून त्यांनी शिवसेनेच्या सीटा पाडल्या. शिवसेनेचं नुकसान केलं. अशाला पक्षानं हकालपट्टी झालेली आहे. आता गट राहिलेले नाही. आणि आज उपरोधिक सत्कार करण्याचा कार्यक्रम त्यांनी खासदाराला ठेवला होता. खासदाराचा फोटो लावण्याचा नाही, त्याचे पाय पकडण्यासुद्धा हरामखोराचा अधिकार नाही. आज तो कार्यक्रम आम्ही उधळून लावला आहे. गद्दार सैनिक आहेत. गद्दार झाले वरून एकनिष्ठ म्हणता. 15 वर्ष मतदारावरचे पाय चटले, आता काँग्रेसच्या आमदाराचे पाय चटून राहिला आणि तो गद्दार स्वतःला एकनिष्ठ शिवसैनिक म्हणवतो. पुण्यात राजकीय घडामोडींदरम्यान दोन्ही राष्ट्रवादीचं जुळलं नसलं तरी आज बारामतीत दोन्ही पवार एकत्र येणार आहेत. आज बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं उद्घाटन हे उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शरद पवारांसह अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार देखील उपस्थित राहणार आहेत. गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचं उद्घाटन करण्यात आलं. तांत्रिक शिक्षणाला चालना देण्यासाठी लॉर्ड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त पुढाकारातून विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. गडचिरोलीतील आदिवासी भागामध्ये तांत्रिक शिक्षण हे बळकट करण्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी मानली जाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.